नमस्कार. डेली रुटीनचा 38वा दिवस आहे आणि मी गेले होते माहेरी. वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळे जेव्हा मी परत इचलकरंजीला येत होते तेव्हा वाटेमध्येच मला एक ऑर्डर आली होती आणि तुम्हाला हे दाखवत आहे मी माझ्या माहेरचं बांधलेलं हे जे घर, ह्याची वास्तुशांती करून मी परत निघाले होते इचलकरंजीला माझ्या घरी. आणि त्या दिवशी संडे होता आणि वाटेतच मला एक ऑर्डर आली आणि ती ऑर्डर होती शेंगदाण्याच्या पोळीची. आणि इतकी मोठी ऑर्डर होती की नाही म्हटलं तरी पण चालणार नव्हतं, कारण त्यांना अर्जंटमध्ये 2 दिवसामध्ये भरपूर पोळ्या म्हणजे 70 पोळ्यांचं हे ऑर्डर होती. त्याच्यानंतर दुर्वाचे बाबा म्हणायला लागले की मी घरीच आहे, आता संडे आहे आणि मी तुला मदत करतो, म्हणून त्यांनी म्हटल्यानंतर मग ही ऑर्डर आम्ही घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही त्याची सुरुवातसुद्धा केली. आल्यानंतर फ्रेश होऊन दुर्वाचं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही तिघांनीसुद्धा काम चालू केलेलं होते. दुर्वाचे बाबा हे गूळ किसण्यासाठी बसले, कारण ते गूळ किसून द्यायचं हे खूप मोठं काम असतं आणि त्यांनी दुर्वाचे बाबा गूळ किसायला लागले. मी शेंगदाण्याचे जे साल असतात ते काढून ते पाकडायला घेतलं. दुर्वासुद्धा शेंगदाण्याची साल काढत बसली होती आणि मी आधीच कणिक मळून ठेवलं होतं, कारण ते कणिक भिजायला पण लागते. आणि अशा पद्धतीने आम्ही तिघं मिळून हे शेंगदाण्याच्या पोळ्यांच्या ऑर्डर आम्ही हे पूर्ण करणार होतो. जसं असतं घरचा सुद्धा महत्त्वाचा खूप भाग असतो. काहीतरी आपण काम करायचं म्हटल्यावर सगळ्यांचा सपोर्ट कामामध्ये असणे गरजेचं असतं, कारण एकट्यानं काही करणं शक्य होत नाही. आणि माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे की माझे पार्टनर फक्त नावाला न असता ते सगळ्या कामामध्ये मला थोडीफार त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढे सगळं मदत त्याने करत असतात आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. लोक नंतर म्हणतील की हां, नवऱ्याला कामाला लावते, पण तसं नसतं. जे वेळ असताना त्या वेळेला काय असेल काम ना, ते आम्ही दोघंही मिळून आम्ही एन्जॉय करत हे काम पूर्ण करत असतो. आणि अशा पद्धतीने 1 किलो शेंगदाण्याचं हे जे सारण झालं आहे ते 2 किलो त्याचं वजन भरतं, कारण शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यामध्ये तो मी परत गूळ घातलेला असतं आणि त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड हे सगळं ॲड असतं. त्याच्यानंतर मी जे पोळ्या लाटायला बसले आणि पोळ्या लाटण्यापेक्षा ना पोळ्या भाजणं हा म्हणजे खूप वेळ लागतो त्याला. मंद आचेवर ह्या पोळ्या भाजायला लागतात, त्याशिवाय ते छान खुसखुशीत होत नाहीत. मग दुर्वाजी बाबांनी पोळ्या भाजायला घेतला. आणि तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल, माझ्या या चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. असेच तुम्हाला भरपूर व्हिडिओ इथून पुढे पाहायला मिळतील. आणि जर माझं काही चुकत असेल तरी पण सांगत चला आणि माझ्या या चॅनलला भरपूर सपोर्ट करत चला. थँक्यू.